हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी गेली होती लग्नाला आणि मस्त मी अशी छोटीशी मेहंदी पण काढलेली आहे. आणि हा आहे लग्नाचा वेन्यू. इथेच लग्न होतं आणि हे रेणुका मातेचं मंदिर आहे. या मंदिरातच अगदी छोट्या प्रमाणात लग्न होतं इथे बघा, मस्त एंट्री केल्याबरोबर असे खूप सारे देवांच्या छोट्या छोट्या अशा मूर्त्या होत्या आतमध्ये. इथे हे आहे बाहेरचा एंट्रन्स आणि इथे बाहेर मोठं असं हनुमानजीचं मंदिर आहे. हे बघा, हे हनुमानजीचं मंदिर आहे. आणि तिथे आतमध्ये गेल्यावर इकडे ह्या साईडला हवनकुंड आहे. आणि इथे बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आणि हे आहे आतमध्ये रेणुका मातेचं मंदिर. तिथे आम्ही आतमध्ये गेलो. खूप मस्त, आतमध्ये पण खूप मोठी जागा होती. त्यानंतर आतमध्ये आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. आणि इथे नवरी बघा, ही आहे माझी भाची. हिचं लग्न होतं आणि हिने आता इथे देवीची ओटी भरली, देवीची पूजा वगैरे केली. आम्ही ओटी भरली, सर्वांनी पूजा वगैरे केली, दर्शन केले. त्यानंतर आम्ही देवीची आरती वगैरे केली. खूप सुंदर असं आणि इतक्या जवळून देवीचं दर्शन करायला खूपच छान वाटलं. कारण आपल्या इथे तर कुठल्याही मंदिरात असं एकदम अंदर देवीला असं हात लावून असं दर्शन करायला मिळतच नाही आपल्याला. ही आहे रेणुका माता. आणि त्यानंतर बघा, इशिकाने पण पूजा वगैरे केली. आपल्या इथे दुरून, बाहेरून किती दुरून आपल्याला देवीचे दर्शन होतं. असं आतमध्ये देवीला कुंकू लावायला तर आपल्याला कधीच मिळत नाही. पण इथे हे मंदिर होतं, सर्वांना आतमध्ये जाण्याची परमिशन होती. आणि खूप दुपारची वेळ होती तर गर्दी पण नव्हती. खूप मस्त असं खाली खाली मंदिर होतं. फक्त आम्ही आणि आमचेच पाहुणे होते तिथं. हे बघा, मी पण आता देवीची पूजा करत आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी पूजा वगैरे केली आणि आम्ही बाहेर निघालो बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी. ही आहे मी ग्रीन कलरची, मी दिवाळीची साडी वेअर केलेली होती. त्यानंतर इकडे आहे महादेवाचं मंदिर. इथे पण आम्ही दर्शनाला गेलो, तिथे पण पूजा केली. खूप शांत असं भुयारात होतं हे मंदिर. खूप मस्त वाटलं इथे. आणि त्यानंतर झाली नवरदेवाची एंट्री. हे आहे आमचे नवरदेव. आणि इथे नवरीच्या मोठ्या बहिणीनं नवरदेवाची पूजा वगैरे केली आणि माझ्या ननदबाईनं त्यांचे पाय धुतले जावयाचे आणि त्यांना टीका वगैरे लावून मग आतमध्ये घेतलं, त्यांचं स्वागत वगैरे केलं. त्यानंतर इवईची हे झाली भेट. त्यांनी पण एकमेकांना टीका लावून टावेल टोपी वगैरे दिलं आहे. टावेल, दुपट्टा, टोपी वगैरे असं दिलं आहे. आणि हे आहे इवईची भेट झालेली आहे. त्यानंतर मंदिरात फिरता फिरता मला माहीत झालं की हे एक असा हा गोटा आहे. इथे याची खूप मान्यता आहे की जे आपल्या 2 बोटांनी आपण अंगठा आणि जी आपली रिंग फिंगर असते त्यांनी आपण मनोकामना, आपली जी मनातली इच्छा आहे ते मागून आपण जर हा 2 बोटांनी हा गोटा उचलला, जर आपली इच्छा पूर्ण होणार असली तर तो गोटा लगेच उचलला जातो, नाहीतर तो आपल्या हाताने हालत पण नाही. हे बघा, इथे मी खूप ट्राय करत होती पण पहिली जी मी इच्छा मागितली ते उचलल्या नाही गेलं. त्यानंतर दुसरी इच्छा मागितली तर ते पटकन उचलल्या गेलं. इशिका पण ट्राय करत होती पण इशिकाला जमलं नाही. त्यानंतर आतमध्ये इकडे तयारी झाली होती लग्नाची. त्यानंतर नवरदेवला बोलवलं. परत नवरदेवला टिक्का वगैरे लावून टावेल, टोपी वगैरे असं दिलं. त्यानंतर अक्षदा वगैरे चढवल्या. आमच्याकडच्या 5 लेडीज आल्या होत्या. नवरदेवाला अक्षदा चढवल्या, अक्षवन केलं नवरदेवाला. इथे आतमध्येच मंदिरामध्येच आमचं असं छोट्या प्रमाणात लग्न होतं. त्यानंतर रेणू पण आली. ते बघा किती सुंदर दिसत आहे नवरी. त्यानंतर नवरदेवाकडल्या 5 लेडीज आल्या होत्या, त्यांनी पण हिला अक्षवन केलं आणि आईनी पण तिला अक्षवन केलं, अक्षदा टाकल्या. त्यानंतर इकडे बघा, नवरीची सर्वात लहान बहीण इशिका सर्वांना अक्षदा वाटत आहे. आणि इकडे आता लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे आपलं मंगलाष्टक पण लागलेलं आहे. अशा प्रकारे आमचं लग्न लागलं. देवांश बघा नवरीच्या एकदम जवळ जाऊन तिच्या डोक्यावर अक्षदा फेकत होता असा. हे बघा, आता देवांची एंट्री बघा, आता कसा मस्त्या करत होता खूप. आणि खूप मस्त असं घरघरचेच पाहुणे होते, जास्त आम्ही मोठं तामझाम केलं नाही. आणि इथे बघा आता लग्न लागलेलं आहे आणि मंगळसूत्र वगैरे घालत आहे आता. मस्त आम्ही छोट्या प्रमाणात लग्न केलं आणि मग घरी स्वयंपाक सुरू होता. घरी मग सत्यनारायणची कथा पण केली आणि घरीच सगळ्या पाहुण्यांना जेवण वगैरे होतं. इथे बघा असं मस्त आमचं लग्न लागलेलं आहे. आमची नवरी खूप खुश होती लग्नात.
कारण नवरदेवाला एकदम अति सिंपल प्रमाणात लग्न हवं होतं, फक्त घरघरचेच पाहुणे, म्हणून असं छानपैकी छोट्या प्रमाणात आम्ही लग्न लावलं. आणि हे आता आई तिला जोडवे घालून देत आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप सारे सेल्फी काढले आहे. त्यानंतर नवरदेव नवरीने सर्वांचा आशीर्वाद घेतला. इकडे आजी नवरी नवरदेवाच्या आजीचा आशीर्वाद घेतला. हे बघा, आम्ही सगळे फोटो काढले खूप मस्त. आणि असं आमचं लग्न पार पडलं. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी अशी सत्यनारायणची पूजा सुरू होती. पूजा झाली का नंतर आम्ही जेवण आटोपलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही परत आमच्या अमरावतीला घरी येण्यासाठी निघालो. थँक्यू.